या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, हा दृश्य आपल्याला दिसतंय, हा फोटो आपल्याला दिसतोय एका दहशतवाद्याचा। आता फोटो समोरनं दिसणारा फोटो सुद्धा समोर आलाय। आत्ताच या व्यक्तीचा स्केच आपण बघत होतो आणि आता हा दहशतवादी ज्याचा फोटो सुद्धा समोर आलाय, त्याच्या हातात बंदूक बघायला मिळतेय। कुठल्या प्रकारची ही बंदूक आहे ते आपण सांगू नाही शकणार, पण आजूबाजूला कोणी आहे त्याच्या हे सुद्धा कळतंय। हा दहशतवादी ज्याचा फोटो समोर आलाय, आजूला म्हणजे बाजूला सुद्धा त्याच्या कोणीतरी दहशतवादी असणार, पण त्याचा फोटो समोर आलाय आणि काही क्षणापूर्वी त्याचा स्केच सुद्धा आपण बघत होतो। आता या स्केच मध्ये 3 स्केच समोर आले, त्याच्यामध्ये हा आसिफ फौजी आहे, सुलेमान शाह आहे की अब्दुल तल्ला आहे, अबू तल्ला आहे हे आपल्याला काही क्षणात कळेल, पण एका दहशतवाद्याचा फोटो समोर आलाय। हाच तो नराधम, हाच तो क्रूर कर्मा ज्याने बेछूट गोळीबार केला बैसरांच्या खोऱ्यामध्ये। बघा, आपल्याला एका बाजूला त्याचा स्केच दिसतंय आणि दुसरीकडे त्याचा फोटो। म्हणजे आता इतक्या वेगानं यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत की आधी काही क्षणापूर्वी आपण स्केच बघत होतो आणि आता आपण फोटो सुद्धा बघतो आहोत। हाच तो क्रूर कर्मा, 6 पैकी 1 क्रूर कर्मा ज्याने दहशतवादी हल्ला, याचं नाव पण आता समोर आलंय। आसिफ फौजी असं त्याचं नाव आहे। हा दहशतवादी आसिफ फौजी, त्याचा स्केच समोर आला आणि त्यानंतर लगेचच आपण बघतोय त्याचा फोटो सुद्धा समोर आलाय। स्केच आणि फोटो अगदी साम्य आहे, लगेच ओळखू येईल की हा आसिफ फौजी आहे। म्हणजे या स्केचचा किती फायदा होतो ते आपल्याला लक्षात येईल। हा आसिफ फौजी, आधी त्याचा स्केच काढलं गेलं, स्थानिकांशी बोलून, तिथल्या पर्यटक जे बोलू शकत होते त्यांच्याशी बोलून हे स्केच जारी करण्यात आलं आणि त्यानंतर त्याचा फोटो सुद्धा समोर आलाय। आसिफ फौजी असं त्याचं नाव आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती आधी स्केच आले, 3 दहशतवाद्यांचे स्केच समोर आले आणि बघा या स्केचचा कसा फायदा असतो। सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतने हा फोटो तुम्हाला दाखवलाय। हा तोच क्रूर कर्म आहे। आता आपल्या मनात जे संताप होतोय तो सगळा याच दहशतवाद्यांमुळे होतोय। हेच ते क्रूर कर्म दहशतवादी ज्यांनी 2:45 वाजता काल बैसरांमध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, 27 पर्यटकांना ठार केलं याच दहशतवाद्यांनी। त्यातल्या एकाचा फोटो समोर आलाय। हा आसिफ फौजी आहे। आधी त्याचा स्केच जारी झालं आणि त्यानंतर त्याचा फोटो समोर आलेला आहे। न्यूज 18 लोकमतच्या हाती सगळ्यात आधी दहशतवाद्याचा फोटो, हा पहिला दहशतवाद्याचा फोटो समोरून स्पष्टपणे दिसतोय। हा दहशतवादी आणि तो कशा अवस्थेत, कशा परिस्थितीत होता, कसं त्याने हातात बंदूक घेतलेली होती, हे सगळं स्केचमध्ये सुद्धा दिसतंय आणि तसाच्या तसा फोटो सुद्धा समोर आलेला आहे। स्केचवरून हा फोटो समोर आलाय। हा फोटो आहे आसिफ फौजीचा। हा 6 पैकी 1 नराधम। आता एकूण 6 जण होते का 7 जण याची स्पष्टता अजून व्हायची आहे, अधिकृत माहिती समोर यायची आहे, पण स्केच मधील संशयित दहशतवादी नाव आहे आसिफ फौजी, ज्याचा पहिला फोटो समोर येत आहे। आता या सगळ्यांना शोधणं सोपं जाणार आहे आणि आता परिस्थिती अशी आलेली आहे की आता घरात घुसून मारायचं, कारण संतापाची लाट उसळलेली आहे। ही संतापाची लाट दहशतवाद्यांविरोधात आहे। दहशतवाद्यांनी जरी प्रत्येक पुरुषाला त्याचा धर्म विचारून त्याला मारलेलं असलं तरी या दहशतवादाला जात आणि धर्म नसतो। स्केच मधला हा संशयित दहशतवादी, 3 स्केच समोर आले, त्याच्यापैकी 1 स्केच आसिफ फौजी याचं आणि त्याचं नाव सुद्धा समोर आलंय। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी बोलूया। प्रशांत, काही क्षणापूर्वी आपण स्केच दाखवत होतो, आता या आसिफ फौजीचा फोटो सुद्धा समोर आलाय, सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतच्या हातात आलाय। बरोबर, सर्वात आधी हा फोटो पुढे आलेला आहे। आसिफ फौजीचा फोटो जो आहे, हा जो दहशतवादी आहे, खास करून हा पहिला फोटो आहे जो पहलगामच्या याच्यामध्ये साधारणतः जर बघितला आपण, ज्याची माहिती मिळते की पहलगाममध्ये जे निष्पाप दहशतवाद्यांना ज्याच्यावरती हल्ला केला आणि त्यांना अनेक ठार केलं, अशा प्रकारचे हा यांनी अतिशय नरसंहार करण्याचं काम या दहशतवाद्यांनी केलं आहे। साधारणतः अर्धा डझनपेक्षा कमी संख्येने हे दहशतवादी तिथे आले होते आणि त्यांपैकी हा जो पहिला फोटो आहे आसिफ फौजी, या थोड्या वेळापूर्वी आपण काही स्केच आपल्या सगळ्या प्रेक्षकांना दाखवले होते, त्यापैकी हा आसिफ फौजी आहे। त्याचा पहिला फोटो पुढे आलेला आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण या सगळ्यांमध्ये, हे अत्यंत महत्वाचं आहे की हे 3ही दहशतवादी जे आहे, हे 3ही दहशतवादी हे पहलगाममध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्या दहशतवादी हल्ल्यात सहभागी असल्याची माहिती पुढे आली आहे। स्टुडिओ नक्की, एकूण 3 स्केच जारी करण्यात आलेले होते। स्केच जारी केल्यानंतर काही क्षणात हा फोटो सुद्धा समोर आलाय, म्हणजे यंत्रणा प्रचंड वेगानं काम करतायत असं आपण म्हणू शकतो।
बरोबर आहे. एक अत्यंत ज्या पद्धतीची हे जे दहशतवाद्यांनी घृणास्पद कार्य केलं आहे, आतापर्यंत जर बघितलं यापूर्वी निरपराध नागरिकांवरती हल्ला करण्याच्या आता तीन महत्वाच्या घटना झाल्या. की 26/11 मध्ये ज्या पद्धतीने निरपराध नागरिकांवरती हल्ला करण्यात आला, त्यानंतर अक्षरधाममध्ये पर्यटकांवरती हल्ला करण्यात आला. आता हा तिसऱ्यांदा पहलगाममध्ये निरपराध पर्यटकांवरती हल्ला करण्यात आल्याची माहिती पुढे आलेली आहे आणि त्या सगळ्यांच्या विरोधात आता कठोर कारवाई करायची आणि यांना हे जे दहशतवादी आहे यांना घरात घुसून मारण्याचा प्रयत्न भारतीय लष्कराचा असणार आहे. नक्की. तुर्तास धन्यवाद प्रशांत, माहिती दिल्याबद्दल. अधिक माहिती आम्ही तुझ्याकडनं घेत राहू. सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमत हे मराठी न्यूज चॅनल श्रीनगर पहलगाम इथं पोहोचलंय, तिथून आपण अपडेट देतोय आणि सगळ्यात आधी न्यूज 18 लोकमतवर तुम्ही बघताय हा दहशतवाद्याचा पहिला फोटो ज्याचं नाव आहे आसिफ फौजी. एक छोटासा ब्रेक. हे स्थानिक आक्रमक झालेले आपल्याला दिसतंय. श्रीनगर मधली ही दृश्य आहेत. आता सडेतोड उत्तर द्या अशी घोषणाबाजी होतीये. एका बाजूला नवी दिल्लीमध्ये वेगवान घडामोडी घडतायत, दुसरीकडे बैसरनच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जी जंगलं आहेत तिथे सर्च ऑपरेशन सुरू आहे. दहशतवाद्यांना पकडण्याकरता स्केचेस जारी करण्यात आलेली आहेत आणि श्रीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक सुद्धा रस्त्यावर उतरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात स्थानिक घोषणाबाजी करतायत. पोलीस त्यांना थांबवण्याचा, शांत करण्याचा प्रयत्न करतायत. हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय. दहशतवादाचा आता खात्मा करण्याची वेळ आलेली आहे. मोठ्या प्रमाणावर सगळे रस्त्यावर उतरलेले श्रीनगर, काश्मीर, पहलगाम या सगळ्या भागामध्ये सगळे स्थानिक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि दहशतवादाला विरोध करण्याकरता घोषणाबाजी सुरू आहे. या सगळ्याचं उत्तर मिळालंच पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे. काश्मीरमध्ये, काश्मीरच्या कुठल्याही पर्यटनाच्या भागामध्ये अशा प्रकारचे हल्ले होता कामा नयेत, असुरक्षितता राहता कामा नये, अशीच मागणी हे स्थानिक करतायत. स्थानिकांनी सुद्धा प्रचंड संताप व्यक्त केलेला आहे. काश्मीरमध्ये हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला जातोय. जम्मू काय, पहलगाम काय, श्रीनगर काय. श्रीनगर पासून पहलगाम जवळ आणि पहलगाम पासून 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या बैसरन या खोऱ्यामध्ये पर्यटकांवर बेछूट गोळीबार झालेला आहे आणि त्याचा निषेध स्थानिकांकडून सुद्धा केला जातोय. श्रीनगरमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर आता या सगळ्या घटनेचा निषेध जो आहे तो केला जातोय. आपण बघतोय ही दृश्यांमध्ये नाशिकमध्ये पाकिस्तानचे झेंडे जे आहे ते या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं जाळले जात आहे, निषेध व्यक्त केला जातो. हे सगळे संतप्त आहेत. ज्या पद्धतीनं पर्यटकांवरती पहलगाममध्ये हल्ला झाला, या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी अशा पद्धतीनं हे सगळे मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्र आलेले आहे आणि त्यांनी या ठिकाणी पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो अशा पद्धतीनं झालेला आहे, त्याच्यावरती जोडे मारले जात आहे आणि आपला राग, आपला संताप जो आहे तो या ठिकाणी व्यक्त केला जातोय. ही दृश्य आहे नाशिकमधली. नाशिकमधले मनसेचे कार्यकर्ते जे आहे ते आक्रमक झालेले आहे आणि आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांकडनं अशा पद्धतीनं पाकिस्तानचा झेंडा जो आहे तो या ठिकाणी जाळला जातोय. हे सगळे कार्यकर्ते जे आहे त्यांनी या सगळ्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती तीव्र शब्दामध्ये निषेध जो आहे तो व्यक्त केला जातोय. आपण या सगळ्या कार्यकर्त्यांशी बोलणार आहोत, पदाधिकाऱ्यांशी बोलणार आहोत. त्यांच्या नेमका या सगळ्यावर काय भावना आहे, काय प्रतिक्रिया आहे तुमची? ज्या पद्धतीनं पर्यटकांवरती हल्ला झालेला आहे आणि आपण इकडे अशा पद्धतीचं जे आंदोलन आहे ते केलं जात आहे. आपण काल बघितलं की काश्मीरमध्ये निष्पाक जे पर्यटक गेलेले होते त्यांच्यावर भ्याड हल्ला केला गेला आणि हा हल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे या सर्व हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि ह्या अतिरेक्यांना आपल्यामार्फत आम्ही संदेश देतो की आम्ही सुद्धा तुम्हाला घरात घुसून मारायची हिंमत ठेवतो आणि ती वेळ लवकरात लवकर येणार आणि ह्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर दिलं जाणार. काय भावना आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आम्ही या बॅड हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि आम्ही सर्व जनतेला मी असं आवाहन करतो की हे तिकडे उपाशी मरताय, यांना उपाशीच मरू द्या. आपण तिथं पर्यटक म्हणून आपण तिथं जातोय, जर आम्ही गेलो नाही तर त्यांची खायची मौत होईल. आणि मी आपल्यामार्फत मी सगळ्या पर्यटकांना विनंती करेल की यांना उपाशी मरू द्या, आपण तिकडे जाऊच नका आणि याचा बदला घेतल्याशिवाय संपूर्ण भारतीय राहणार नाही हे तुम्हाला सांगतो. राजकारण सोडून आता सगळ्यांनी एक येण्याची वेळ आहे असं आपल्याला वाटतं. मी आत्ताच सांगितलं की देशासाठी, या देशात्मेच्या अखंडतेसाठी पक्ष सर्व बाजूला ठेवून सरकार कोणाचं असो त्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र येऊन
या पाकिस्तानच्या संघटनांना धडा शिकवला पाहिजे. नवविवाहिता होत्या, लहान मुलं होते, त्या महिलांचा आक्रोश बघितल्यावर पोटात गोळा येतो. अशा पद्धतीने जर तिथे भ्याड हल्ला होणार असेल तर त्याचा निषेध हा सगळ्यांनीच केला पाहिजे. तिथे महिला आणि पुरुष हा भेदभाव न करता आम्ही सुद्धा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे तिथे हल्ला करणाऱ्यांना निषेध करतो आहे.